दिनांक 15 ऑगस्ट 2024 रोजी माननीय श्री पुरुषोत्तमजी सुवालालजी पोद्दार मामाजी यांच्याकडून निराधार निराश्रित असलेल्या बेघर प्रभूजींना ठिकाणी भोजन सेवा दिली जात आहे। त्याबद्दल पोद्दार परिवार यांचे मनापासून आभार। जय हिंद, जय गाडगे बाबा। आज या ठिकाणी पुरुषोत्तमजी सुवालालजी पोद्दार यांच्याकडून या बेघर प्रभूजींना भोजन सेवा दिली जात आहे। आदरणीय आमचे मार्गदर्शक आदरणीय जितूभाऊ चौखानी यांच्या मार्फत या ठिकाणी ही भोजन सेवा दिली जात आहे। आदरणीय जितूभाऊ चौखानी व चौखानी परिवार यांच्याकडून दर महिन्याला 4 ते 5 वेळा भोजन सेवा दिली जाते आणि न चुकता महिन्यातून दर महिन्याला वर्षभर 4 ते 5 वेळा महिन्यातून भोजन सेवा चौखानी परिवार यांच्याकडून दिली जाते आणि त्यांच्या मार्फत आज पोद्दार परिवार यांच्याकडून भोजन सेवा दिली जात आहे। माननीय श्री पुरुषोत्तमजी सुवालालजी पोद्दार यांच्याकडून आजची भोजन सेवा या ठिकाणी दिली जात आहे। निराधार आहेत, निराश्रित आहेत, ज्या खऱ्या बेघर बांधवांना भोजन सेवेची खरी अन्नाची गरज आहे अशा बेघर बांधवांना या ठिकाणी पोद्दार परिवार यांच्याकडून भोजन सेवा आज दिली जात आहे। त्याबद्दल पोद्दार परिवारांचे मनापासून आभार, ज्यांनी आज विशेष असा मेनू या ठिकाणी बेघर बांधवांसाठी बेघर प्रभूजींसाठी ठेवलेला आहे। आदरणीय पुरुषोत्तमजी सुवालालजी चौखानी सर या ठिकाणी आलेले आहेत। या ठिकाणी पोद्दार परिवाराकडून या ठिकाणी भोजन सेवा दिली जात आहे। संपूर्ण पोद्दार परिवार या ठिकाणी येऊन वाढण करतो आहे। त्याबद्दल आणि उत्कृष्ट भोजन सेवा या ठिकाणी दिली जात आहे, विशेष भोजन सेवा दिली जात आहे। त्याबद्दल पोद्दार परिवारांचे मनापासून आभार। मॅडम केळ मॅडम ओके। आदरणीय पोद्दार परिवार या ठिकाणी बेघर प्रभूजींना या ठिकाणी वाढण करतो आहे आणि उत्कृष्ट भोजन सेवा या ठिकाणी पोद्दार परिवाराकडून दिली जात आहे। यवतमाळमध्ये मारवाडी चौकमध्ये मोठं होलसेल किराणा शॉप आहे पोद्दारजींचं आणि त्यांच्याकडून आज या बेघर प्रभूजींना भोजन सेवा होण्यासाठी या ठिकाणी जितूभाऊ यांच्या मार्फत भोजन सेवा दिली जात आहे। त्याबद्दल पोद्दार परिवारांचे मनापासून आभार। या ठिकाणी पोद्दार परिवार निराधार निराश्रितांना या ठिकाणी मायेचा घास देतो आहे। नंददीप फाउंडेशन करीत असलेल्या सेवा कार्याला या ठिकाणी मदतीचा हात देताना पोद्दार परिवार या ठिकाणी आमच्याकडूनही भोजन सेवा व्हावी, अशा खऱ्या गरजूंना भोजन सेवा या ठिकाणी दिली जावी यासाठी पोद्दार परिवार या ठिकाणी येऊन वाढण करत आहे। उत्कृष्ट भोजन या ठिकाणी नियोजन केलेलं आहे। आदरणीय आमचे मित्र तथा कॅटरर्सचं काम करणारे आदरणीय प्रमोदभाऊ चौखानी यांच्या कॅटरर्स मार्फत या ठिकाणी भोजन सेवा दिली जात आहे। माननीय श्री पुरुषोत्तमजी सुवालालजी पोद्दार यांच्याकडून आजची भोजन सेवा दिली जात आहे आणि पोद्दार परिवार या ठिकाणी बेघर बांधवांना वाढण करतो आहे। उत्कृष्ट भोजन सेवा या ठिकाणी पोद्दार परिवाराकडून दिली जात आहे। लाइन में ए मौसी लाइन में जाना, बीच में काय को घुसती है? हाँ, सबको मिलने वाला है खाना, किसी को भूखा नहीं रखेंगे। चलो आगे। संपूर्ण राज्यातील महाराष्ट्राच्या बाहेरची मनोरुग्ण बेघर बांधव या ठिकाणी बेघर प्रभूजी या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांना निवारा देऊन त्यांच्यावर उपचार केले जातात आणि उपचार करून त्यांना त्यांच्यावर मायेचा घास या ठिकाणी दिला जातो। संपूर्ण बेघर बांधव लाईनशीर येऊन भोजन घेत असतात आणि मधात कोणीही जात नाही, परंतु एखाद्याला काही कळत नसल्यामुळे ते मधात घुसण्याचा प्रयत्न करत असतात आणि या ठिकाणी बेघर प्रभूजींना या ठिकाणी निराधारांना खऱ्या अन्नाची ज्यांना गरज आहे अशा खऱ्या गरजूंना या ठिकाणी पोद्दार परिवाराकडून भोजन सेवा दिली जात आहे। उत्कृष्ट भोजन सेवा या ठिकाणी डाळ भाजी, भात, कवळाची भाजी आणि पोळी आणि केळं या ठिकाणी देण्यात येत आहे। त्याबद्दल पोद्दार परिवारांचे मनापासून आभार।
पूर्ण पोद्दार परिवार या ठिकाणी येऊन वाढण करतो आहे आणि महिला मंडळी जय श्रीरामचा नारा लावून या ठिकाणी बेगर बांधवांना बेगर प्रभूजींना या ठिकाणी भोजन सेवा दिली जात आहे। त्याबद्दल पोद्दार परिवाराचे मनापासून आभार, ज्यांनी या निराधार निराश्रितांना मायेचा घास दिला। जय हिंद, जय गाडगे। आज या ठिकाणी पोद्दार परिवार यांच्याकडून निराधारांना मायेचा घास देण्यात येतो आहे। बेगर प्रभूजींना ठिकाणी भोजन सेवा दिली जात आहे। पोद्दार परिवारांचे मनापासून आभार। चलो चलो आगे चलो। राजू भाऊ किती राहिले अपंग? ठीक, महाराजन तेल दिलं का? महाराजन तो हा अंकल आहे। ऐसा लेके